संस्काराला परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला हालेलुया 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 धन्यवाद यीशु हालेलुया हालेलुया माझा प्रिय बंधूंनो तेसलोनिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये हालेलुया प्रेज द लॉर्ड 5व्या अध्यायामध्ये 16-17 वचनामध्ये प्रभूने आपल्याला सांगितले की तुम्ही निरंतर आनंदी व्हा. निरंतर आनंदी होण्यासाठी एक मार्ग आहे, निरंतर प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. तेसलोनिकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रात यातील 5व्या अध्यायातील 16वा आणि 17वा वचन. सर्वदा आनंदित असा. सर्वदा आनंदित असा. निरंतर प्रार्थना करा. निरंतर प्रार्थना करा. हालेलुया. उजवा हात वर, दोन्ही हात वर करत सुस्त्रांच्या मागे जरा बोला. तेसलोनिकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रातील 5व्या अध्यायातील 16वा आणि 17वा वचन. येशूची इच्छा संत पौलाने लिहून ठेवलेला आहे की आपल्यासाठी असलेली येशूची इच्छा आहे. कोणी रडत बसावं म्हणून येशूची इच्छा नाही. हालेलुया. येशूची इच्छा आहे तुम्ही सदा सर्वदा आनंदी व्हा. हालेलुया. त्यासाठी एक मार्ग आहे, सदा सर्वदा देवाच्या सानिध्यात प्रार्थनामध्ये राहणं. सिस्टरांच्या मागे आपण बोलू. सर्वदा आनंदित असा. निरंतर प्रार्थना करा. परमेश्वर आनंद आहे. परमेश्वर पूर्ण आनंद आहे. हालेलुया. आनंदी असलेल्या परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. आपण परमेश्वराच्या आनंदामध्ये सहभागी व्हावं. हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणून पौलानी फिलिप्पीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये ऑलरेडी बोललेला आहे. हालेलुया. याच गोष्टी लिहिलेल्या आहे. तर परत तेसलोनिकरास पत्र लिहिताना त्यामध्ये अजून याची गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे. हालेलुया. सदा सर्वदा आनंदी. प्रेज द लॉर्ड. काही लोक वाकडा तोंड वर करून बसून आम्ही प्रार्थना करणार आहे म्हणून दाखवतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. पोप फ्रान्सिसने सांगितलं प्रार्थना करणाऱ्या कोणी वाकडा तोंड करून बसायचं नाही. हालेलुया. फ्रान्सिसने बोलले हालेलुया. प्रार्थना करणारा व्यक्ती असेल तर तुमच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसून येतो. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. ज्यांच्या हृदयामध्ये पवित्र आत्मा येत आहे त्यांना आनंद भेटत आहे. एकदा या मुलीला 7-8 मुलीने उचलून आणून माझ्या टेबलवर दिवा केला. कारण ही मुलगी एक लाकडाप्रमाणे झालेली मुलगी आहे. तिला बसतावर येत नाही. हालेलुया. तिच्या मम्मी पण आलेल्या आहे. तिच्याकडे भरपूर मुली एकत्र हिला घेऊन माझ्याकडे आणल्या. हालेलुया. त्या मुलीने आणून तिला टेबलवरती असं टेकून ठेवलं. हालेलुया. त्यानंतर ती मुली सर्व गेले. तिने मला सांगितलं फादर मला कुंसार व्हायचं आहे. तिला सांगितलं तिचं पाप ऐकणार तरी बाकी लोकांना जसं क्षमा करतात तसं नाही. ती वेगळ्या पद्धतीने तुला आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो,
तिने मन मोकळा करून माझ्याशी हृदयातील सगळं गोष्टी बोलून कुंसार केला. पापांची क्षमाचा एक आशीर्वाद मी तिला दिला. हालेलुया. ती मुलगी पळत मम्मीकडे गेली. हालेलुया. मम्मीकडे जाऊन ही मुलगी हसायला लागली. मम्मीने तिला परत माझ्याकडे घेऊन आली. हालेलुया. मम्मीने मला विचारलं, फादर बेबी ही वेळी झाली का? हा एवढं हसते. हालेलुया. तेव्हा या मुलीने सांगितलं, फादर तिला समजावून सांगा. हालेलुया. मला पवित्रात्मा मिळाले ना, म्हणून मी आनंदी आहे ना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्याकडे बंधू त्या मुलीला टीबीचा आजार आणि आणखी काही काही आजार त्रास होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने तिच्या हृदयातील दुःख दूर केला, शरीराला बरेपणा दिला. सर्वदा आनंदी व्हा, निरंतर प्रार्थना करा. हे देवाची इच्छा आहे. येशूकडे आलेले लोकांच्या हृदयातील जे दुःख आहे ते येशू काढून दूर करतात. हालेलुया. म्हणून आपण एजेकियल ग्रंथामध्ये पाहतो, परमेश्वराने सांगितलं, मी तुला एक नवीन हृदय देणार. प्रार्थना करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये असलेल्या जुनं हृदय देव दूर करणार. प्रार्थनामध्ये देव परमेश्वर त्यांना एक नवीन हृदय देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रभू येशू समर्थ आहे. येशू सगळ्या गोष्टीसाठी समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. मी रेक्सिना उत्तम भाटेबंदवरून माझी साक्षी येत आहे. माझी साक्षी अशी आहे की जेव्हा मला 2 मुलं असताना मी 3ऱ्या मुलाचा विचार केला, तेव्हा मी देवाकडे प्रार्थना केली की देवा मला अजून एक मूल हवं आहे. काही दिवसानंतर मी प्रेग्नेन्सी टेस्ट केली. प्रेग्नेन्सी टेस्ट केल्यानंतर मला समजलं की मला दिवस गेलेले आहे. दिवस गेल्यानंतर आम्ही दोघांनी असा विचार केला, आपली 2 मुलं आहेत आणि ही 3रं मूल. ह्या मुलाचे आपण 3-4 महिने होईपर्यंत घरात कुणालाही सांगायचं नाही, असा आम्ही दोघांनी विचार केला. त्यानंतर काही दिवसानंतर अचानक रात्रीच्या वेळी मला माझ्या अंगावरून जायला लागलं. अंगावरून जायला लागलं तर मी घाबरली आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की मला असा प्रॉब्लेम होत आहे. तेव्हा मी काय करू ते मला काही समजत नाही, काही सुचेना. तेवढ्यात मी घरात आमच्या ब्रॅनरला सांगितल्यानंतर त्यांनी फादरांना फोन केला. फादरांना फोन केल्यानंतर फादरांनी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर आम्ही दोघं तसेच ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे नर्सनी सांगितलं की तुला आजची रात्र इकडेच राहायला लागेल. तर मी सिस्टरांना सांगितलं की मी सकाळी येईन ॲडमिट होण्यासाठी. आता मी घरी जातो, कारण माझी छोटी मुलगी आहे ती माझ्याशिवाय झोपणार नाही. तर सिस्टरांनी सांगितलं की नाही, तुला आजची रात्र इकडेच राहायला लागेल. काय करू ते काही समजत नाही, कारण मी दोघेच हॉस्पिटलमध्ये गेली. तेवढ्यात मी माझ्या नवऱ्याला सांगितले की तू घरी जा मुलीला बघायला आणि मी इकडेच राहतो. रात्रभर मी तिकडे राहिल्यानंतर खूप रडली, कारण ते बाळ मला हवं होतं. नर्सने सांगितलं की ही मूल वाचेल अशी शाश्वती नाही. तर मी रात्रभर खूप रडली त्याच्यासाठी आणि सकाळी माझी इमर्जन्सी सोनोग्राफी केली. इमर्जन्सी सोनोग्राफीला गेल्यानंतर तिकडे सोनोग्राफी करत असताना मी तिकडे पण खूप रडत होती आणि रडत असताना डॉक्टर म्हटले की तू का रडतेस, तुला मुलं किती आहेत? तर मी सांगितलं की मला 2 मुलं आहेत. तर मग का घाबरतेस, तुला हे नाही भेटलं तरी अजून दुसरं होऊ शकते. मी डॉक्टरांना सांगितले की नाही, ते मला मूल हवं आहे. त्यानंतर डॉक्टरांनी हातात रिपोर्ट दिल्यानंतर सांगितलं की हे मूल
वाचेल असं आम्हाला वाटत नाही, परंतु हा रिपोर्ट आम्ही तुझ्या हातात देतो आणि तू जाऊन हे तुमच्या डॉक्टरांना सांग. डॉक्टर तुम्हाला काय सांगत आहे. तर डॉक्टरांच्या जवळ आम्ही तो रिपोर्ट घेऊन गेलो. रिपोर्ट घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुला हे मूल हवं आहे की नाही. तर मी डॉक्टरांना सांगितले की नाही डॉक्टर, हे मला मूल पाहिजेच. तर तुला हे मूल पाहिजे तर मी सांगेन तसंच तुला करावं लागेल. तेवढ्यात डॉक्टरांनी सांगितलं की 4 ते 5 महिने होईपर्यंत मी जसं सांगतो तसंच तुला करावं लागेल. तू जास्त वेळ उभी राहू शकत नाहीस, जास्त बसू शकत नाही आणि तू जास्त चालू सुद्धा शकत नाही. तर मी विचार केला की हे करणं कसं शक्य आहे, कारण माझ्या घरात मी हे 2 मोठीची मास्ती ही मला एकटीलाच करावी लागत होती. सोबत कामवाली पोरी होती तरी सुद्धा हे सर्व मला एकटीलाच सांभाळायचं होतं. तरी मी घरी आल्यानंतर मी देवाला सांगितलं की हे मी माझं बाळ तुझ्या हातात समर्पित करत आहे. त्या बाळाची काळजी तुलाच घ्यावी लागणार आहे, कारण हे कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे. तर 3 महिने होईपर्यंत डॉक्टरांनी सांगितलं की ही मुलाची वाढ कशी होत आहे हे पहिल्यांदा आम्हाला बघावं लागेल. 3 महिने झाल्यानंतर त्या बाळाची वाढ व्यवस्थित झाली. 4 महिने झाले. 15 दिवसात त्या मला बोलवत असत हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन असत. 4 महिने परतले. 5 महिने झाले आणि 9 महिने पूर्ण भरल्यानंतर जेव्हा माझी डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा त्या दोन्ही डिलिव्हरीपेक्षा ही 3री डिलिव्हरी एकदम चांगल्यारित्या पार पडली. त्याबद्दल सर्वप्रथम देवाचे माऊलीचे आभार मानत आहे. आणि रात्री अपरात्री जेव्हा आमची मुलं रडत आहेत, ती झोपत नाही, आजारी आहे, अशा वेळी जेव्हा मी फादरला फोन केला तेव्हा त्यावेळी फादरांनी आणि सिस्टरांनी आमच्या मुलांसाठी अपरात्री प्रार्थना करून ती मुलं जशी झोपत नाही ती झोपलेली आहेत, आजारी आहेत ती बरी झालेली आहेत. आणि असे अनेक चमत्कार देवाने आमच्या जीवनात, आमच्या मुलांच्या बाबतीत, आमच्या कुटुंबाच्या बाबतीत पूर्ण केलेले आहे. त्याबद्दल आज खूप वर्षांनी मी आमला आश्रममध्ये आलेले आहे. तर मला ही संधी भेटलेली आहे. तुम्ही खऱ्या अंतकरणाने मनाने देवाला धन्यवाद देत आहे व देवाचे आभार मानत आहे. व इथे असणाऱ्या सर्व फादर सिस्टर आमच्यासाठी रात्रंदिवस प्रार्थना मध्यस्थी करत आहे. त्या सर्वांना धन्यवाद देत आहे. छातीमध्ये त्रास होता असे कोणाला तरी प्रभूने आता स्पष्ट केलेला आहे. छातीतील दुःख नाही, येशूने दूर केलेला आहे. कधी कधी कानामध्ये काहीच ऐकू येत नाही, अशा प्रकारे कान गुदगुदल्यासारखा होत आहे. अशा स्थितीतील कोणाला तरी देवाने बरं केलेलं आहे. कानाला येत आहे ते दुखणे दूर केलेलं आहे. काही लोकांचा हात पाय सर्व बदल होत आहे. मुंगले आल्यासारखा, पायावर हातावर मुंगी आल्यासारखा होते. हालेलुया, प्रभू त्याला स्पर्श करत आहे. कधी कधी चक्कर येऊन पडल्यासारखा होत आहे. बाल चुकणार असे वाटत आहे. अशा स्थितीतील कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. दातांचे प्रॉब्लेम असलेल्या काही लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. राग धरून बसतो, दारू सोडायला मन लागत नाही. अशा स्थितीतील काही लोकांच्या मध्ये पवित्र आत्मा आता परिवर्तन घडवत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.